नमस्कार मित्रांनो, मी सोना विष्णुकर तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज चाललो आपण ग्रामपंचायतमध्ये, कारण की आज प्रजासत्ताक दिन, तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। चला मग तसा ब्लॉग आपण कंटिन्यू सुरू देऊ। चला मग आपण जाऊ ग्रामपंचायतमध्ये आणि मग शाळेत जायला लागते, मग नदी दवाखाना यायचे त्याच्यात झेंडा फडकला। चला मग जाऊ आपण, चांगल्या प्रकारे आपण हा व्हिडिओ शूट करू। आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनत राहायचा, आपला वॉच टाइम लवकर कंप्लीट झालं पाहिजे तुमच्या सपोर्टमुळे। तर तुम्ही समजू शकता। तर जय श्रीराम, जय मारुतीराम। चला मग मित्रांनो जाऊ आपण आता, करू वस्तू व्हिडिओ शूट। तर माझ्या व्हिडिओमध्ये आहे ना एक गोष्ट नोटीस केली मी, की चला 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 लावून देतो मी, तर त्याला धीरे धीरे करता काढून टाकू आपण। सुस्वागतम सुस्वागतम। नमस्कार सर्वांना, मी गोपाल गोळे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मुलांची। त्यानंतर संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून आज 76वा प्रजासत्ताक दिन सुरुवात करत आहोत। संस्कृती आहे प्रकाशाची, शीतलता आहे चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात करू या कार्यक्रमाची। आणि आजच्या पहिल्या पर्वाचं कार्यक्रमाला सुरुवात करूया। जुनी ग्रामपंचायत इमारतीमधील स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांच्या स्तंभाचे पूजन माननीय श्री अनीस खान सत्तार खान, उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय काकडा यांचे हस्ते होणार आहे। तरी मी त्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ध्वजस्तंभाचे आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्वातंत्र्य संग्राम सैनिक शिला फलकाचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रतिष्ठित नागरिक, त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र पंत भीमरावजी बोंडे यांच्या हस्ते होणार आहे। तरी त्यांनी स्वातंत्र्य संग्राम शिला फलकाचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो। आओ झुककर सलाम करे हम, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है। खुश नसीब होते हैं वो लोग जिनका लहू इस देश के काम आता है। अशा स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या प्रति नतमस्तक होऊन आज गावाचे प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र पंत भीमरावजी बोंडे यांच्या हस्ते शिलापूजन होत आहे। त्याचप्रमाणे त्यानंतर फोटोचे पूजन या महान हस्तीचे व्यक्तींचे, ज्यांच्या विचारावर आधारावर आपले भारतीय प्रजासत्ताक आपण राबवत आहोत, अशा महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन माननीय श्री दिलीप पंत पंजाबरावजी सातुरकर, प्रतिष्ठित नागरिक काकडा यांच्या हस्ते होणार आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने जो आपला प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, त्यांच्या प्रयत्नातून, संविधानातून आणि जगभरात जशी मुक्ती देखील अशी राज्यघटना या महामानवाने आपल्याला प्रदान केलेली आहे, त्या व्यक्तीच्या प्रति नतमस्तक होऊन आजच्या प्रतिमेचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय प्रफुल्ल पंत आत्मारामजी वानखडे ग्रामपंचायत सदस्य काकडा यांच्या हस्ते होणार आहे। तरी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे।
पूजन आटपलेलं आहे. आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया. हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए समुंदर बनाने के लिए, पर एक श्री काफ़ी है गाव को स्वर्ग बनाने के लिए. आमच्या आजच्या आपल्या गावच्या आदर्श सरपंच माननीय संगीताताई श्रीकांतजी अपाले यांना मी आमंत्रित करतो ध्वजारोहणाचं पूजन करावं आणि जीने की इजाजत दे दे या शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने. राष्ट्रध्वजाला सलामी देऊ आपण. त्याच्यानंतर लगेच राष्ट्रगीत सुरू करणार आहोत. राष्ट्र श्री शंकरा शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक शंकरराव महाराज महाराज, संस्थेचे राजविता ते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब स्वतः, विद्येचे आराध्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य संकल्पनेचे जनक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना माझी विनम्र अभिवादन. भारतीय स्वातंत्र्याचा संविधान स्वीकारला असणारे सरपंच ग्रामपंचायत कामरा यांच्या शुभस्ते या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. अधिकार घेऊन दिला. 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ भरवली. त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी निमंत्रित करतो काकडा येथील प्रतिष्ठित नागरिक नजर खान सवई खान पठाण यांना. त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांच्या विलक्षण विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी भारताच्या सफल लढ्यामध्ये उडी घेतली. त्यांना अनेकदा तुरुंगामध्ये सुद्धा जावे लागले. त्यांनी भारतामध्ये स्वतंत्र भारत चळवळ निर्माण केली. त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करतो काकडा येथील प्रतिष्ठित नागरिक सुभाष. इतिहासात सशस्त्र क्रांतिकारकामध्ये त्याचे नाव अद्वितीय आहे. भारतातील ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध लढ्यात त्यांनी केलेल्या 2 हिंसक कार्यामुळे वयाच्या 23व्या वर्षी त्यांना इंग्रजांनी फाशी दिली. त्यांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा शहीद दिन पाडला जातो. त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्याकरता मी आमंत्रित करतो काकडा येथील प्रतिष्ठित नागरिक रवींद्र पंत गिरी यांना. प्रतिष्ठित नागरिक माननीय रवींद्र पंत दादाजी बोंडे सदस्य सेवा सहकारी सोसायटी काकडा यांनी ध्वजारोहण करावं. त्यांच्या समोर विद्यार्थी
परिसरात विश्राम घे.